महत्वाची बातमी मुंबई पुणे तुळजापूर आणि त्यानंतर आता लातूरमध्ये देखील एमडी ड्रग्सचं कनेक्शन उघडकीस आलंय। लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एमडी ड्रग्स बनवणारी फॅक्टरीच उद्ध्वस्त करण्यात आली आहे। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआय अधिकाऱ्यांनी छापा टाकला, ही कारवाई केली। कारवाईत 11 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले तर 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। या आरोपींमध्ये एका हवालदाराचाही समावेश आहे। आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीसवाला सुद्धा ड्रग्ज माफिया निघालाय। हवालदार आहे हा आणि त्याच्याकडनंच या ड्रग्ज रॅकेटमध्ये त्याचाही समावेश असल्याचं यावेळी पाहायला मिळालंय। लातूरमध्ये ड्रग्ज कारखाना डीआरआयने उद्ध्वस्त केलाय। पोलीसवालाच ड्रग्ज माफिया निघाला। हे संपूर्ण रॅकेट चालवलं जात होतं। तुळजापूर आणि त्यानंतर आता मराठवाड्यातल्या लातूर पर्यंत हे ड्रग्जचं कनेक्शन उघड होते। काल लातूरच्या या रोहिणा भागात डीआरआयच्या पथकाने धाड टाकत जवळपास 11 किलो 66 ग्राम ड्रग्ज जप्त केले आणि 7 जणांवरती कारवाई केली। 5 जणांना काल ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। याच ठिकाणी या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्जची निर्मिती व्हायची, ड्रग्जचा कच्चा माल या ठिकाणी यायचा आणि ड्रग्जची निर्मिती या ठिकाणी व्हायची अशी माहिती समोर येते। आपण जर बघितलं तर मुंबई येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार ज्याचं नाव प्रमोद केंद्रे आहे, त्याचं हे शेड आहे, त्याची ही शेती आहे। या परिसराची जर माहिती घेतली तर लांब लांब कुठल्याही व्यक्तीचा संपर्क येत नाही, कुठलीही व्यक्ती या निदर्शनात या ठिकाणी देखील येत नाही। अशा ठिकाणी या पत्र्याच्या कारखान्यात ड्रग्जचा जो निर्मिती आहे तो ड्रग्जची निर्मिती व्हायची आणि याची माहिती जी आहे ते महसूलच्या गुप्तचर विभागाला मिळाली आणि त्यानंतर डीआरआयच्या पथकाने धाड टाकत या ठिकाणी कारवाई केली। आपण जर बघितलं तर हा तेच पत्र्याचं शेड आहे। त्या पत्र्याच्या शेड मध्ये ड्रग्जची जी निर्मिती आहे ती निर्मिती व्हायची आणि इथूनच मराठवाडा असेल, मुंबई, पुणे या ठिकाणच्या शहरांना ड्रग्ज पुरवला जायचा आणि एकूणच जर पाहिलं तर 7 जणांना आता सध्या पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी यानंतर आता सुनावण्यात आली आहे। मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं। हवालदारासह 7 जण या प्रकरणी अटकेत आहेत। ड्रग्जचा कारखानाच इथं थाटण्यात आला होता, मात्र मोठी कारवाई डीआरआयने केली आणि हा कारखाना उद्ध्वस्त केल्याचं पाहायला मिळतं। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे।